Okay, next connective is fourth connective, implication. What is implication? Implication, that is the if and then statements. That is the definition like this. If two simple statements are combined by the phrase, you may say phrase. What is that? If, then it is called implication. What you say, then it is called implication. Suppose P and Q are these two statements, are two simple statements. Then mathematically can be written as P implies Q. This is the statement. Symbol like this, implies, or you may say like this. These are the symbols. P implies Q. What is truth table for this? Truth table is also like this. P, Q, and P implies Q. As we know that the possibilities, there are four possibilities for either true or false. Therefore, true, 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 false, false, true, and false, false. P and Q, P join Q, and here P implies Q. There is a difference. का फरक आहे त्यामध्ये. P implies Q मध्ये Q ला इम्पॉर्टन्स असतोय. रिझल्ट काय आहे त्याला महत्व असतं. मग तो रिझल्ट कसा येऊ? रिझल्ट इज इम्पॉर्टंट. रिझल्ट इथं म्हणून ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू असतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू डू स्टडी हार्ड then you will get success in your life. We can write it. Or आता इथे सेकंड काय बघा, if you do study hard but you will not get success, it is not possible. तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही नापास होणार असं शक्य नाही, त्यामुळे इथं फॉल्स येणार. पण थर्ड मध्ये if you do not have study you will get result as a pass. Yes, it is possible. ते कोणत्या मार्गाने पॉसिबल हा भाग महत्त्वाचा नाहीये. पण फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू, आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. यस, जर अभ्यास केला नाही तर पास होणार नाही, हे खरं आहे. म्हणून हे ट्रू. अशा प्रकारे याचं ट्रूथ टेबल थोडं वेगळं आहे. तर हे लक्षात ठेवावं लागतं पी इम्प्लाइज क्यू साठी काय आहे. तसं लास्ट एक पार्ट आहे तो म्हणजे इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स म्हणजे ज्यामध्ये फ्रेज आपण कोणती वापरतो, तर इफ अँड ओनली इफ फ्रेज वापरतो. म्हणजे आपल्याला त्याची व्याख्या करायची असेल तर असे करता येईल. इफ टू सिंपल स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय द फ्रेज इफ अँड ओनली इफ, then it is equivalence. Equivalence. इथं काय महत्वाचं आहे, इथं स्टेटमेंट जे आहे ते असं आहे. ट्रूथ टेबल जर सांगायचं म्हटलं याचं, तर याचं ट्रूथ टेबल सिंपल आहे. पी क्यू आणि पी इम्प्लाइज क्यू नाही आहे इथं. आता पी इक्विव्हॅलन्स टू क्यू म्हणजे दोन्हीही ट्रूथ व्हॅल्यूज त्या ज्या आहेत त्या दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज कशा असाव्या लागतात, सेम ट्रूथ व्हॅल्यूज असाव्या लागतात. म्हणजे ट्रू ट्रू असेल तेव्हाच ट्रू असतं, किंवा फॉल्स फॉल्स असेल तेव्हाच ट्रू असतं, बाकी ठिकाणी फॉल्स असतं. इथं फॉल्स, इथं फॉल्स. थोडक्यात दोन मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, एक पिक्चरला जाणार असेल तर दुसरी जाणार, एक पिक्चरला जाणार नाही दुसरी जाणार नाही. सीता गीता, थोडक्यात राम श्याम. तर हे इक्विव्हॅलन्स मध्ये दोन्हीला महत्व असतं. इफ टू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन अँड देन ओनली ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. अशा प्रकारे हे दोन जे आहेत हे लास्ट कनेक्टिव्ह आहेत. वी कॅन राईट सेव्हरल एक्झाम्पल्स रिलेटिंग टू दीज कनेक्टिव्ह. तुम्ही पी आणि क्यूच्या ठिकाणी काहीही घेऊ शकता, फक्त ते सिंपल स्टेटमेंट पाहिजे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे,
मग तुम्ही लिहू शकता आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये लिहायचं असेल तर 3 + 0 = 1. खरं तर हे बरोबर आहे का? नाही आहे बरोबर. पण हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि इफ अँड ओनली इफ समजा इथेही असेल असंच 2 + 1 = 8 तर हे फॉल्स आहे. म्हणजे काय? 3 + 0 = 1 इफ अँड ओनली 2 + 1 = 8 हे टोटल कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. लक्षात घ्या, हे कंपाऊंड स्टेटमेंट टोटल ट्रू आहे. काय ट्रू आहे? कारण फॉल्स आहे. फॉल्स इफ अँड ओनली फॉल्स, हे फॉल्स असेल तर हे असणार, हे असेल तर हे असणार. म्हणजे काय? बरोबर, स्टेटमेंट बरोबर. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स बनवू शकतो आणि तयार करू शकतो. त्या पद्धतीने करायचे आहेत. तर हे जे ट्रूथ टेबल्स आहेत ते लिहून घ्या आणि यानंतर आपण पुढचा जो पार्ट आहे दॅट इज सी ऑन नेक्स्ट व्हिडिओ.